आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स हा पार्ट डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स application of matrix मध्ये there are two methods to solve or to find variable. First is method of inversion and second is method of reduction. ठीक आहे, तर आपल्याला इथे लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल किंवा लिनियर इक्वेशन 3 व्हेरिएबल दिले जातील. ओके, आणि ते इक्वेशन म्हणजेच त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजेच काय करणं, इक्वेशन सॉल्व्ह करणं. आणि ते इक्वेशन कशाने सॉल्व्ह करणार आहे, मेथड ऑफ इन्व्हर्जन आणि मेथड ऑफ रिडक्शन. हे दोन मेथड पैकी आपण इथे कुठलीही एक मेथड यूज करून आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, तर आता इथे बघूया मेथड ऑफ इन्व्हर्जन. मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये एक्झॅक्टली काय करायचं लक्ष द्या इकडे. सपोज मॅट्रिक्स हा ए एक्स इज इक्वल टू बी ह्या फॉर्मॅट मध्ये. ओके, ए एक्स प्लस बी ह्या फॉर्मॅट मध्ये ह्या मॅट्रिक्सला काय करा, ए इनव्हर्स न दोन्ही साइडला मल्टिप्लाय करा. दोन्ही साइडला ए इनव्हर्स न मल्टिप्लाय केलं. ए इनव्हर्स इंटू ए काय असतो, आय मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स. तो नाही लिहिला तरी चालेल. ओके, हा युनिट मॅट्रिक्स असतो आय, आणि म्हणजेच युनिट मॅट्रिक्स म्हणजे 1 असणार आहे. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू काय आलं, ए इनव्हर्स इंटू बी. म्हणजे जर इक्वेशन ए, जर मॅट्रिक्सचा फॉर्मॅट ए एक्स इज इक्वल टू बी असेल आणि एक्स फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला इथे काय लागणार आहे, ए इनव्हर्स इंटू बी. ओके, ह्या फॉर्म्युलेचा यूज करून मेथड ऑफ इन्व्हर्जनने आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करणार आहे. ओके, तर बुक मध्ये काय दिलेले एक्झाम्पल आपण इथे डिस्कस करूया. हे तुम्ही नोट करून घ्या. मेथड ऑफ इन्व्हर्जन साठी फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू ए इनव्हर्स इंटू बी. ओके, तर बुक मध्ये काही एक्झाम्पल दिले ते आपण इथे बघूया. तर फर्स्ट जे एक्झाम्पल आहे, सॉल्व द इक्वेशन 2x plus 5y is equal to 1 and 3x plus 2y is equal to 7. ओके, हे इक्वेशन तुम्हाला दिले बाय using method of inversion. मेथड ऑफ इन्व्हर्जनचा यूज करून हे इक्वेशन आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे. हे इक्वेशनला काय म्हणलं जातं रे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. कारण की एक्स आणि वाय इथे 2 व्हेरिएबल आहे, त्याच्यामुळे काय म्हणलं जाईल, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ओके, आणि हे इक्वेशन मेथड ऑफ इन्व्हर्जनचा यूज करून आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे. तर इथे हे इक्वेशन फर्स्ट ऍज इट इज नोट करून घ्यायचे. ओके, हे फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन पण ऍज इट इज नोट करून घ्यायचं. हे इक्वेशन नोट करून घेतल्यानंतर इथे व्हेरिएबल ऍज इट इज नोट करून घ्या. 2 5 3 2 एक्स वाय इज इक्वल टू 1 7. हे मॅट्रिक्सच्या फॉर्मॅट मध्ये नोट करून घेतले. हा कुठला झाला रे मॅट्रिक्सचा फॉर्मॅट, ए एक्स इज इक्वल टू बी चा. ए एक्स इज इक्वल टू बी. ओके, तर आताच मी सांगितलं होतं एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, ए इनव्हर्स इंटू बी. ओके, ए इनव्हर्स इंटू बी. मग आता हा फॉर्म्युला ए इनव्हर्स इंटू बी, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काढावं लागणार आहे, जर एक्स तुम्हाला एक्स म्हणजे हा मॅट्रिक्स झाला एक्स वाय,
एक्स वाय मॅट्रिक्स जर फाइंड आउट करायचं असेल तर ए इनवर्स इंटू बी, मग ए इनवर्स काय येणार आहे, ए इज इक्वल टू 2352. मग ए इनवर्स कुठल्या मेथड आपण फाइंड आउट करूया, आपल्याकडे कुठली मेथड आहे, ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंट मेथड आपल्याला सिंपल जातो. ऍडजॉइंट मेथडनं काय काढतो रे आपण, पहिलं मायनर फाइंड आउट करतो, मायनर ऑफ ए मॅट्रिक्स. मायनर हे जे फाइंड आउट करतो, तर मायनर मध्ये M11 काय येणार आहे, 2 येणार आहे. कसं फाइंड आउट करतो ते मी लास्ट लेक्चरला सांगितलंय. M12 काय येणार आहे, 3 येणार आहे. M21 काय येणार आहे, 21 5 येणार आहे. आणि M22 काय येणार आहे, 2 येणार आहे. ठीक आहे. तर कोफॅक्टर कसे फाइंड आउट करतो, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स, तर काय फॉर्म्युला असतो, C11 इज इक्वल टू -1 रेस टू 1 + 1 इंटू M11. मग इथे -1 इथे काय होणार, -1 चा स्क्वेअर तेच येणार. M11 काय 2 आहे. C12 3 येणार. -1 3, M12 3, आन्सर येणार 3. -5 आणि C22 आन्सर येणार 2. ओके. तर हे कोफॅक्टर काय येणार आहे, कोफॅक्टर मॅट्रिक्स हा येणार आहे 2 - 3 - 5 2. ओके. कोफॅक्टरचा इकडे ट्रान्सपोज मॅट्रिक्स हा असा येणार आहे. ट्रान्सपोज म्हणजे रोजचं कन्वर्जन कॉलम मध्ये. मग ए इनवर्स इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए. मग डिटर्मिनंट ह्याचं काय येणार आहे, 4 - 15 - 11 2 - 3 - 5 2. ओके. हा झाला ए इनवर्स. ए इनवर्स आहे असं इथं पुट करा, -1/11 2 - 3 - 5 इंटू 2. बी मॅट्रिक्स आहे 1 इंटू 7. आता 11 मध्ये काय करा, ह्याचं कन्वर्जन आधी करा. -1/11 हे मल्टिप्लाय करा, 2 इंटू 2 2, आणि हे किती होणार, -35, म्हणजे इथं -33 येणार आहे. इथे -3 आणि +14 11 येणार आहे. ठीक आहे. ह्या 11 मध्ये मल्टिप्लाय डिवायडेड केलं तर इथे येणार 3 आणि इथे येणार -1. ओके. आता ह्याचं कंपॅरिझन एक्स मॅट्रिक्स मध्ये कोण आहे, एक्स आणि वाय. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3 आणि वाय इज इक्वल टू -1. आहे सिंपल. हा पार्ट तुम्हाला ऑलरेडी इथे कव्हर झालेला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला फक्त हे स्टडी करायचं आहे की एक्स आणि वाय कसे फाइंड आउट करतात. सॉल्व द इक्वेशन बाय युजिंग मेथड ऑफ इन्व्हर्जन. हे दोन इक्वेशन आहेत. हे दोन इक्वेशन ax इज इक्वल टू बी, x इज इक्वल टू a इनवर्स इंटू बी, a इनवर्स बी, आणि ह्याच्यावरून x आणि y आपण इथे फाइंड आउट केलं. ठीक आहे. ही नोट करून घ्या.
ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता एक्सरसाइज मधला घेऊया. ठीक आहे, तुम्हाला कन्सेप्ट समजली तर कितीही एक्झाम्पल तुम्ही इथे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. सपोज आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया. x plus 2y is equal to 2 and 2x plus 3y is equal to 3. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल लक्षात आहे इकडे कसं सॉल्व्ह करायचं आहे. फर्स्ट ऍज इट इज नोट करून घ्यायचं. ठीक आहे, हे फर्स्ट झालं. 2x plus 3y is equal to 3 हे सेकंड झालं. ठीक आहे, तर इथे हा मॅट्रिक्स फॉर्मॅट लिहा. 1 2 2 3 xy is equal to 2 3. म्हणजेच काय येणार, हा मॅट्रिक्स फॉर्मॅट ax is equal to b च्या फॉर्मॅट. आताच मी सांगितल्या पद्धतीनं x चा फॉर्म्युला काय होतो, a इनव्हर्स इंटू b. म्हणजे एक लक्षात आहे इकडे, जर तुम्हाला x म्हणजे कुठला मॅट्रिक्स इंडिकेट करतो, x आणि y. जर x आणि y फाइंड आउट करायचे असतील तर तुम्हाला काय लागणार आहे, a इनव्हर्स इंटू b. b तर मॅट्रिक्स तुम्हाला माहिती आहे 2 आणि 3 आहे, तर ह्याचा फक्त इनव्हर्स आपल्याला फाइंड आउट करायचा. हा जर इनव्हर्स तुम्हाला फाइंड आउट करता आला तर मेथड ऑफ इन्व्हर्जन इज सिंपल आहे तुमच्यासाठी. इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता प्रॉब्लेम. ओके, तर कसं सॉल्व्ह करणार लक्षात आहे इकडे. आता सपोज a इज इक्वल टू काय, 1 2 2 3. याचा मायनर काय येणार, मायनर ऑफ मॅट्रिक्स, मायनर ऑफ ए मॅट्रिक्स. मायनर काय येणार, m11 इज इक्वल टू, कट होणार 3 होणार, m12 इज इक्वल टू 2 येणार. m सगळ्यांना माहिती आहे ना मायनर कसा फाइंड आउट करायचा, तो रो आणि कॉलम कट करायचा. 2 आणि 1 कट केल्यानंतर 2 राहणार. m22 सेकंड रो सेकंड कॉलम कट करायचा, 1 राहणार. ठीक आहे, साइडला तिथं को फॅक्टर फाइंड आउट करूया. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. तर C11 काय येणार आहे, -1 1 प्लस 1 m11 -1 इंटू 3, आन्सर येणार 3. C12 काय येणार, C21 आणि C22. ओके, C22 किती येणार आहे, इथे 1 येणार आहे. ठीक आहे, आता कोफॅक्टर मॅट्रिक्स. -2 -2 1. ओके, मग ह्याचा ऍडजॉइंट काय बनणार, 3 -2 -2 1. आणि a इनव्हर्स काय असतो, ऍडजॉइंट डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ a. डिटर्मिनंट किती येणार, 3 - 4 -1 येणार. ओके, मायनस आतमध्ये मल्टिप्लाय केलं काय होणार, -3 2
2 मायनस 1 हा झाला ए इनवर्स. हीच तेवढी मेथड आहे. फक्त इकडे काय करायचं, मायनर फाइंड आउट करून घ्यायचे, को फॅक्टर फाइंड आउट करायचे, को फॅक्टर ऑफ ए मॅट्रिक्स ऍडजॉइंट आणि ए इनवर्स इथं फाइंड आउट करायचं. ठीक आहे. तर ए इनवर्स -3 2 2 -1 इंटू बी. बी काय येणार 2 3. आता 2 3 काय येणार आहे, याला आतमध्ये मल्टिप्लाय केलं -6 प्लस 6 आन्सर येणार 0. इथे येणार 4 -3 आन्सर येणार 1. 4 -3 आन्सर येणार 1 आणि इकडे काय येणार xy. therefore x is equal to 0 आणि y is equal to 1. ओके. ह्या टाइपनं तुम्ही कितीही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. प्रोसिजर हीच आहे. परत एकदा सांगतो काय करायचे, इक्वेशन ऍज इट इज नोट करून घ्यायचे, त्याचं मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन करायचे. ax is equal to b, x is equal to a inverse into b, x is equal to a inverse into b. मग a inverse फाइंड आउट करायचं ह्या मेथडनं. पहिले मायनॉर काढायचे, कोफॅक्टर मॅट्रिक्स, कोफॅक्टरचा ट्रान्सपोज ऍडजॉइंट आणि ए इनवर्स ऍडजॉइंट डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए. ओके. तुम्ही ऍडजॉइंट मेथडचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघून घ्या. त्याच्यानंतरच तुम्हाला ऍडजॉइंट मेथडनं ए इनवर्स कसा फाइंड आउट करतात ते समजेल आणि ह्यानुसार हे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले. ओके. तर हे नोट करून घ्या. नेक्स्ट आपण बघूया एक्झाम्पल 3 एक्सरसाइज मध्ये x प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 5. ओके. नेक्स्ट सेम प्रोसिजर, इकडे लक्ष द्या, सेम प्रोसिजर फॉलो करायची. फर्स्ट काय करायचंय, मॅट्रिक्स फॉर्मॅट मध्ये. ओके. जसे दिलेत इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 5 हे इक्वेशन ऍज इट इज मॅट्रिक्स फॉर्मॅट मध्ये नोट करून घ्यायचे. हे एकदा की मॅट्रिक्स फॉर्मॅट मध्ये नोट करून घेतले, ax इज इक्वल टू b हे इक्वेशन झाले. ठीक आहे. आता हे इक्वेशन ax इज इक्वल टू b, ax इज इक्वल टू b ह्याच्यातला a मॅट्रिक्स हा, x मॅट्रिक्स हा, b मॅट्रिक्स हा. फॉर्म्युला काय x चा a इनवर्स इंटू b. ओके. मग त्यासाठी आपल्याला इथं a इनवर्स फाइंड आउट करून घेतलं पाहिजे. साइडला प्रोसिजर करायची a इनवर्सची. a किती आहे 1 2 1 मायनस 1. मायनॉर काय मिळणार, मायनॉर ऑफ मॅट्रिक्स, मॅट्रिक्सचे मायनॉर. m11 काय होणार, m11 हा -1 होणार, m12 काय होणार -1, m12 काय होणार m12 2 होणार, m21 काय होणार 1 होणार आणि m22 काय होणार -1 होणार. ठीक आहे. हे झालं मायनॉर. नेक्स्ट कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स C11 -1 1 प्लस 1 m11 स्क्वेअर म्हणजे इथं -1च येणार आहे. C12
-1 1 + 2 M12 इथं -2 येणार C21 इथं 21 किती येणार -1 येणार आणि 22 -1 2 + 2 M22 इथे -1 होणार. ठीक आहे. तर कोफॅक्टर मॅट्रिक्स काय मिळालं आपल्याला इथे -1 -2 -2 -1 -1 याचा ऍडजॉइंट काय मिळणार -1 -2 -1 -1. ठीक आहे. आणि इकडे हे झालं कोफॅक्टर मॅट्रिक्स ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ए इनवर्स इज इक्वल टू काय असतं ऍडजॉइंट डिवायडेड बाय डिटर्मिनंट. बोर्ड साठी हेच तुम्हाला करावं लागणार. अदरवाइज तुम्ही मी जी शॉर्टकट मेथड सांगितली ती पण यूज करून तुम्ही हे फाइंड आउट करू शकता. डिटर्मिनंट काय येणार -1 -2 -3 येणार आणि हा मायनस साइन जर मल्टिप्लाय केलं तर असं येणार 1 2 1 1. ओके. आता हे मल्टिप्लाय केलं 4 + 5 9 9 येणार 8 + 5 8 + 5 8 + 5 13 येणार 8 1 मिनिट. आन्सर आपले ह्याचे 3 आणि 1 आहे. एक मिनिट. क्वेश्चन 2x x + y = 4 and 2x - y = 5. त्याच्यामध्ये ax = b. आता मायनर ह्याचा पहिल्याचा -1 परत सेकंडचा 2 थर्डचा 1 आणि 1 हा 1 पाहिजे. सॉरी हा मायनर 1 पाहिजे. हे 1 येणार ना. हे 1 म्हणल्यावर हे पण 1 हे पण 1 हे 1 आणि हे -1 हे -1 मग इथे 8 - 5 इथं 3 येणार. आता बरोबर आहे 3 आणि 1. एक कॅल्क्युलेशन जरी मध्ये कॅल्क्युलेशन मध्ये चुकलं तर तुमचा आन्सर हे पूर्णपणे पुढं रॉंग येणार. x = 3 आणि y = 1 हे अशा टाइप मध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. लक्षात आले तुमच्या. ओके. अजून आपण प्रॅक्टिससाठी अजून एक एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला परफेक्टली लक्षात येईल. मी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये जे पुढचं एक्झाम्पल घेणार आहे त्याच्यामध्ये ह्याचा शॉर्टकट सांगतो. बोर्डला आलं तर अशा टाइप मध्ये यूज करायचं. जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम JEE आणि CET मध्ये आलं तर तुम्हाला इथे शॉर्टकट मेथड यूज करून इक्वेशन कशी सॉल्व्ह करायची मी हे आता सांगतो. ठीक आहे. हे नोट करून घ्या.
नेक्स्ट फोर्थ नंबर, नेक्स्ट फोर्थ नंबर 2x plus 6y is equal to 8. एक मिनट हे घेऊया. 2x plus y is equal to 5. 3x plus 5y is equal to -3. ओके, हे एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल मी ऍज इट इज नोट करून घेतलं फर्स्ट. ऍज इट इज नोट करून घेतल्यानंतर इथे 2 1 3 5 एक्स वाय 5 - 3 हे ह्या फॉर्मॅट मध्ये आलं. ए एक्स इज इक्वल टू बी. तर एक्स इज इक्वल टू काय आलं, ए इनवर्स इंटू बी. तर ए इनवर्स आता फाइंड आउट कसा करायचा लक्ष द्या. आधी हे हा ए जो मॅट्रिक्स आहे त्याला म्हणायचं ए बी सी डी. 2 1 3 5 हा कशाच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचा, ए बी सी आणि डी च्या फॉर्मॅट. आता इकडे ए इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करायचं, ह्याचा डिटर्मिनंट काय असणार आहे, एडी मायनस बी सी. एडी मायनस बी सी इथे काय येणार, डी येणार. इथे येणार मायनस बी मायनस सी आणि इथे येणार ए. हा फॉर्म्युला आपण ऍप्लिकेबल करू शकतो. ठीक आहे. तर ए म्हणजे काय, 2 आहे. 2 × 5 10. 10 - 3 7 म्हणजे 7 आलं आहे. डी किती आहे, 5. मायनस बी म्हणजे किती आहे, -1 -3 आणि इथे येणार 2. हा डायरेक्टली तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अशा टाइप मध्ये इनवर्स फाइंड आउट करू शकता. मग इनवर्स एकदा जर मिळालं आपल्याला, -3. आता इथे काय येणार आहे बघा, 25 मायनस प्लस 3 होणार, 28 येणार. -15 आणि -6 -21 येणार. त्याला मध्ये डिवायडेड केलं तर इथं 4 येणार आणि इथं -3 येणार. तर आपला आन्सर इथं मिळाला, x इज इक्वल टू 4 आणि y इज इक्वल टू -3. ओके, हे झालं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी. बोर्ड साठी तुम्हाला इनवर्स ही ऍडजॉइंट मेथड मीच फाइंड आउट केली पाहिजे. ठीक आहे, येते लक्षात. हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे सीईटी आणि जेई साठी तुम्ही अशा टाइपने ए इनवर्स फाइंड आउट करू शकता. हा फॉर्म्युला आहे टू फाइंडिंग ए इनवर्स. ओके, आणि एक्स हा 4 आला आणि वाय -3 आला. अशा टाइप मध्ये तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून आन्सर फाइंड आउट करू शकता. ओके, हे तुम्हाला समजलं असेल आणि ह्या टाइप मध्ये आपण इथे हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले. तर नेक्स्ट लेक्चरला ह्याच्यातलेच एक्झाम्पल आपण 3x3 चे सॉल्व्ह करूया. ओके, 3x3 मध्ये हे कशा पद्धतीने सॉल्व्ह होतं हे नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.